रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आजचा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट रुस्तमजी आरेला नावाची एक बिल्डिंग आहे. तिथेच तशी बिल्डिंग बघितलं हायर फ्लोअरची आहे, पण आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरलाच आहे. विथ चांगल्या पद्धतीची बाल्कनी आहे, म्हणजे नुसतीच बाल्कनी नाही आहे, प्रॉपर बाल्कनीचा फ्लॅट आहे. 700 कार्पेट फ्लॅट असणार आहे. आणि बिल्डिंगचं जर वेज बघितलं तर साधारणतः 7 ते 8 वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. आणि बाल्कनीमधनं जर बघितलं तर ठाणे शहर बाकी प्रॉपर तुम्हाला नक्की दिसतंय. त्याच्यामुळे ठाणे शहरालगत, ठाणे शहरापासून जवळ साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती असणारा हा फ्लॅट असेल. याच्यात एक कार पार्किंग आपल्याला मिळेल आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 6,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असेल. फ्लॅटचं तुम्ही हॉल सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं नक्की आहे, असा मोठा आणि प्रशस्त चांगला आहे. आणि जर आपण हा फ्लॅट बघितला तर बाहेर जाताना तुम्हाला मी दाखवतो. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या ॲम्युनिटीज मात्र ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की आहेत. आणि ज्यावेळेला बाहेर जाणार आहोत त्यावेळेला हा ईस्ट फेसिंगचा फ्लॅट असेल. बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये त्यांना वेस्ट असणार आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला त्या साईडला काही फ्लॅट आहेत, ह्या साईडला तुम्हाला 1-2-3 फ्लॅट आहेत. आणि लिफ्टचं बघितलं तर ह्या साईडला 1 आणि 2 अशा पद्धतीच्या लिफ्ट्स आहेत. पलीकडल्यांसाठी वेगळी लिफ्ट आहे, आपल्याला आपल्यासाठी वेगळी लिफ्ट आहे. तर अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. जर आपण बघितलं तर ठाणा स्टेशन मात्र याच्यापासून खूप जवळ आहे. ज्या मंडळींचं बजेट जरा ॲडजस्टेबल आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी, आणि मोठा रेप्युटेड बिल्डर पाहिजे त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो. फ्लॅटमध्ये कामाची गरज आहे. कामाची गरज म्हणजे काय आहे, तुम्हाला समजा जर आतमध्ये फर्निचर वर्क हे त्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आहे. बाल्कनी मात्र प्रशस्त, चांगली वापरात येणारी बाल्कनीची शौकीन मंडळींसाठी ही बाल्कनी प्रॉपर आणि चांगल्या पद्धतीची नक्की मिळेल, म्हणजे प्रॉपर वापरात येणारी अशी बाल्कनी आहे. आणि ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या इकडे आपण रूमच्या साईडला जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं मोठं आणि प्रशस्त आहे. मात्र हे चांगलं आहे. तुम्ही वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट जे तुम्हाला म्हणायचं तुम्ही ते म्हणा, अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मात्र हे नक्की मिळतं. आणि नंतर ज्यावेळेला आपण हे क्रॉस करून इकडे ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला इथं तुम्हाला असं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळणार आहे. आणि इकडे ह्या साईडला जर आला तर परत इथं एक तुम्हाला वॉशिंग मशीनसाठी प्रॉपर एक पॉईंट दिलेला आहे. इथं तुमचं वॉशिंग मशीन सेट होईल. गॅसची पाईपलाईन वगैरे आलेला आहे आणि इथे तुम्हाला कपडे पण वाळवायला घालता नक्की येतील. अशा पद्धतीचा हा किचन आहे. इथं फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे. नंतर ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत, पुढे गेल्यानंतर इथे जर बघितलं तर इथं परत वॉशिंग मशीनसाठी मोठा चांगली जागा प्रॉपर दिलेली आहे, जिथे तुमचे AC गिझरचं फिटिंग वगैरे बाहेर ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर याच्या साईडला एक कॉमन परत बेडरूम आहे. हे जे कॉमन बेडरूम आहे हे पण मोठं आणि चांगलं प्रशस्त नक्की आहे. इकडे ह्या साईडला पण खिडकी वगैरे प्रॉपर वेस्टला आहे, त्याच्यामुळे तुमच्या ह्या घरामध्ये चांगली हवा आणि ऊन मात्र येईल. उजेड घरामध्ये चांगला आहे. इथं कपाटासाठी जागा आहे. वेस्टला खिडक्या असल्यामुळे तुमचं हवा ह्या घरामध्ये मात्र खूप चांगली येईल. आणि कारण समोर काय ब्लॉक नाही कोणता, त्याच्यामुळे त्याच्या हवा तुम्हाला सतत संध्याकाळच्या वेळेला चांगल्या पद्धतीची येईल. आता हे आपलं शेवटचं बेडरूम राहिलेलं आहे. शेवटच्या बेडरूमला आपण ज्यावेळेला एंट्री करतो त्यावेळेला एंट्रीच्या ह्या साईडला तुमचं एक कपाट लागून जाणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कपाटाचा प्रश्न तुमचा इकडं सुटणार आहे. कपाटाच्या इमिडिएटली तुम्हाला परत इथं मोठं भारदस्त वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट तुम्हाला मिळते. हेही मोठं आणि चांगल्या पद्धतीचं आहे. आणि रुस्तम जे बिल्डर आहे त्याच्यामुळे कन्स्ट्रक्शन क्वालिटी पण चांगली आहे. नंतर हे तुमचं चांगलं मोठं बेडरूम आहे. याच्यात पण तुम्ही बघू शकता तुमचा बेड व्यवस्थित प्रॉपर सगळं लागू शकतं. खिडकी उघडली का ह्या साईडनं तुमची हवा येईल. पोलीस मैदान मात्र तुमच्या घरामधनं प्रॉपरली इकडल्या ह्या साईडला जर बघितलं तर पोलिसांचं ग्राउंड तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपर दिसतंय, अशा पद्धतीचं आहे. आणि नंतर जर तुम्ही ह्या बेडरूममधनं आपलं जर बघितलं तर त्या पलीकडल्या साईडला परत एक कपाटाची जागा तुम्हाला दिलेली आहे. म्हणजे बेडरूमला तुमची ह्या साईडला आलात इथं पण एक कपाट आहे. 2 कपाटाचं प्रावधान ह्या फ्लॅटमध्ये आहे. ऊन तुम्ही संध्याकाळचं आत्ता दुपारचे 1:30 वाजलेत, हे ऊन बघा आत्ता आले. अजून संध्याकाळच्या वेळेला अजून थोडंसं ऊन तुम्हाला ह्या घरामध्ये अजून मिळेल. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना 3.5 किलोमीटर अंतरावरती घर पाहिजे, बडा मोठा बिल्डर पाहिजे, बाल्कनी पण पाहिजे, पार्किंग पण पाहिजे, स्विमिंग पूल, क्लब हाऊस पण पाहिजे, ह्या सगळ्या जर गोष्टी असतील आणि घरामध्ये मात्र तुम्हाला मॉड्युलर किचन बनवायचे, कपाटं बनवायचे, ते सगळं फर्निचरचा खर्च तुम्हाला एक्स्ट्रा करायचा असेल आणि अशा पद्धतीचं घर कोणाला हवं असेल तर हा एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे. किंमत फ्लॅटची 1,35,00,000 रुपये, निगोशिएबल असणारे 700 कार्पेटचं घर असणार आहे.
तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळे वेगळे फ्लॅट रोज दाखवण्याचा आपला कार्यक्रम चाललेला आहे. आमच्या कार्यक्रमाला तुम्ही चांगल्यात चांगला सपोर्ट द्या, कारण की आपलं रोज काम चाललेलं आहे. तर तुम्ही तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. तुम्हाला आवडलं तर फोन करा, दाखवायचं काम आमचं आहे ते आम्ही दाखवू मग तुम्हाला. आणि तेवढं मात्र सबस्क्रायबर जास्त लोकांनी करा, कारण की काम आपलं चाललेलं आहे रोजचं रोज. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.